त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 1 सॉल्व करणार आहे. इन द सर्किट गिवन बिलो द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन द पॉईंट ए अँड बी इज. तर या सर्किटमध्ये जो रेजिस्टन्स दिलेला आहे इथं 48 ओम, 20 ओमचा, 12, 8 आणि 32 ओम हे जे रेजिस्टन्स आहे 5 रेजिस्टन्स ए आणि बी. या ए आणि बी मध्ये टोटल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असणार आहे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं जो ऑप्शन आहे ए, तर ते आहे 1/16 ओहम. बी ऑप्शन आहे 16 ओहम. सी ऑप्शन आहे 32 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन आहे 8 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर त्यासाठी आपण याला सॉल्व्ह करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक सर्किट दिलेलं आहे आणि इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड करायचं आपल्याला ए अँड बी पॉईंटमध्ये. तर सर्वात पहिले ते सर्किट या ठिकाणी आपण काय करू, ड्रॉ करून घेऊ. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सर्किट दिलेलं आहे. तुम्हाला जंक्शन ए दिलेलं आहे. या जंक्शन ए पासून एक वायर आहे, त्या वायरला एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे ती किती दिली तर 12 ओहम इतकी दिलेली आहे. त्याच्यानंतर या जंक्शन पासून अजून एक ब्रांच दिलेला आहे आणि त्याला पण एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि तो जो रेजिस्टन्स आहे तो किती तर 48 ओहमचा आहे. त्यानंतर आणखीन या ठिकाणी वायर दिलेला आहे, त्याला एक रेजिस्टर आहे, त्या रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती आहे 32 ओहम इतकी. त्यानंतर या ब्रांचमध्ये आपल्याला आणखीन एक रेजिस्टन्स दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू आहे 20 ओहम इतकी दिलेली आहे. पुढे याला जाऊन मीट होणार आणि या ब्रांचमध्ये जो रेजिस्टन्स आहे तर त्या रेजिस्टन्सची जी व्हॅल्यू आहे तर ती दिलेली आहे 8 ओहम इतकं दिलेलं आहे आणि हा पॉईंट जो आहे तो काय झाला तर बी, अशी तुम्हाला सर्किट दिलेली आहे. तर या सर्किट ए आणि बी पॉईंटच्या मध्ये टोटल किती रेजिस्टन्स असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग सर्वात पहिले तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर याची इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम याला ड्रॉ करू. ठीक आहे, मग सर्वात पहिले आपण काय घेतला तर हा ए जंक्शन घेतला. ए जंक्शन घेतल्यानंतर त्याला 2 ब्रांचेस आहे या पॉईंटला, किंवा या पॉईंटला आपण नाव देऊन टाकू. ओके, ए बी झाला, हा सी घेतला, इथला डी घेतला, इथला ई आणि इथला काय घेतला एफ घेतला. ओके, ए ब्रांच पासून गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सी ब्रांच भेटेल आणि या सी जंक्शन भेटेल. या सी पासून 2 रेजिस्टन्स आहे, एक एफ कडे आणि दुसरा डी जंक्शन कडे. मग वरती मी डी जंक्शन घेतला, त्या ठिकाणी आपण एक रेजिस्टन्स घेतला किती ओहमचा, 12 ओहमचा रेजिस्टन्स आहे. हा जंक्शन झाला तुमचा डी. ओके, आणि या साईडला एक जंक्शन आहे, तर तो जो आहे तो कोणता आहे तर एफ जंक्शन आहे आणि त्या एफ साठी जो रेजिस्टन्स आहे तो किती तर 48 ओहमचा रेजिस्टन्स आहे. या डी आणि एफ मध्ये एक रेजिस्टन्स आहे कितीचा 20 ओहमचा रेजिस्टन्स आहे या ठिकाणी. तर हा जो रेजिस्टन्स आहे तो 20 ओहम. ओके, डी पासून ई कडे या ठिकाणी आपण एक पॉईंट घेऊन टाकू आणि त्या पॉईंटला आपण जंक्शनला नाव दिलं ई. डी आणि ई याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो आहे 8 ओहम रेजिस्टन्सचा आणि ई एफ मध्ये जो रेजिस्टन्स आहे तर तो आहे तुमचा 32 ओहमचा. ओके, तर असे रेजिस्टन्स दिलेला आहे आणि या ठिकाणी जो पॉईंट आहे तर तो आहे जंक्शन बी. ओके, तर आपल्याला या ए बी जंक्शन मध्ये किती रेजिस्टन्स असणार आहे टोटल तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा फाइंड करायचा. आता हे झालं विस्टोन्स नेटवर्क. आता हे विस्टोन नेटवर्क बॅलन्स आहे किंवा नाही हे आपण काय करणार सर्वात पहिले डिसाइड करणार. मग सर्वात पहिले आपण वाटलं रेजिस्टन्सला काय करू लेबलिंग देऊन टाकू. आज आलं तुमचा R1 रेजिस्टन्स आहे, R2 रेजिस्टन्स, हा सपोज घेतला आपण R3 रेजिस्टन्स आणि हा जो आहे तो किती तर R4. जर बॅलन्स कंडिशन जर घेतलं बाय बॅलन्स कंडिशन ऑफ विस्टोन्स नेटवर्क, बाय बॅलन्स कंडिशन. ओके, बॅलन्स कंडिशन जर घेतलं तर बॅलन्स कंडिशन आहे तुमचं R1 अपॉन R2, R1 अपॉन R2 इज इक्वल टू R1 अपॉन R2 जर घेतलं तर इज इक्वल टू R3 डिवायडेड बाय R4. ओके, R4. तर याचा जर रेशो जर सेम असेल तर सर्किट काय झाली आपली बॅलन्स. R1 दिलेला आहे तुम्हाला 12 ओहमचा, R2 जो आहे तो 8 ओहमचा आहे, R3 जर घेतला तर तो आहे 48चा आणि R4 जो आहे तो किती आहे 32. ओके, आता हे कोणत्या टेबलमध्ये तर 4च्या टेबलमध्ये किंवा 8च्या टेबलमध्ये डायरेक्टली आपल्याला भेटून जाईल. ओके, 4च्या टेबलमध्येच घेऊ आपण. 4 1 जा 4 किंवा 8 1 जा 1, 8 4 जा किती झाला 32. ओके, आता 12च्या टेबलमध्ये आहे 12 1 जा 1, 12
4 जा किती झाला आता 48. हा 4 डिवायडेड बाय 4 किती झाला 1. इथला पण रेशो 1 आपण रेशो 1 झाला म्हणजे R1 इज इक्वल टू काय भेटला आपला. हा जो रेशो आहे तो सेम आहे म्हणजे सर्किट काय बॅलन्स आहे. सर्किट जर बॅलन्स असेल तर या 20 ओहम रेजिस्टन्सची आपल्याला गरज नाही कारण त्याच्यातून करंट जो पास होणार तो किती असणार आहे 0. मग सर्किटमध्ये फक्त एवढीच रेजिस्टन्स झाले. आता हे दोन रेजिस्टन्स जे आहे ते कसे आहे सिरीजमध्ये. ओके R1 अँड R2 आर इन सिरीज. R1 आणि R2 कसे आहे सिरीजमध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला दोघांची काय करावं लागेल तर ॲडिशन करावं लागेल. मग टोटल रेजिस्टन्स जो आहे RS1 कन्सिडर करू त्याला तो असेल वरचा 12 ओहमचा आणि इथला काय झाला 8. 12 + 8 किती झाला तर 20 ओहमचा रेजिस्टन्स झाला. ओके आणि खालचे दोन रेजिस्टन्स जे आहेत ते पण कसे आले सिरीजमध्ये. मग RS2 घेऊ. इथला आहे 48 ओहमचा आणि प्लस इकडचा किती 32 ओहमचा. 8 + 2 किती झाला 10 कॅरी 1 आणि हा झाला 4 + 4 किती 8 80 ओहम. आता हे दोन जे आहे हे दोन्ही कॉम्बिनेशन एकमेकांना काय असतील पॅरलल असेल म्हणजे आपल्याला इक्वॅलंट रेजिस्टन्स भेटेल आणि तो म्हणजेच आपला काय भेटेल तर RP. तर आपण काय करतो दोन्ही रेजिस्टन्सचं जेव्हा पॅरललमध्ये असेल तर दोन्ही रेजिस्टन्सचं काय होणार मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेड बाय या दोन्ही रेजिस्टन्सचं काय होणार तर ॲडिशन. RS1 जो आहे तो आहे तुमचा 20चा. RS2 जो आहे तो किती तर 80 ओहमचा आणि खाली दोघांची ॲडिशन 20 + 80. 8 1 1 8 2 काय झाला 60 म्हणजे 16 आणि हे 2 0 1600 आणि या दोघांची जर ॲडिशन केलं तर 100 भेटेल. इथला 0 इथला 0 कॅन्सल. हा 0 पण कायला कॅन्सल. मग आपलं जे आन्सर असणार ते 16 ओहम. मग टोटल जो रेजिस्टन्स आहे तर हा टोटल रेजिस्टन्स असेल 16 ओहमचा रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे. ओके 16 या ठिकाणी मी 16 राईट करतोय वरती दिसत नाहीये. 16 ओहमचा रेजिस्टन्स या ठिकाणी असणार आहे टोटल रेजिस्टन्स. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी. ऑप्शन बी म्हणजे काय इक्वॅलंट रेजिस्टन्स बिटवीन A अँड B पॉइंट इज 16 ओहम.